महत्त्वाची बातमी आहे। जैन बोर्डिंग प्रकरण आणि या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा निर्णय जैसे थेच हा निर्णय ठेवलेला आहे। मुंबईतील आयुक्तालयात तातडीची सुनावणी पार पडली आहे। व्यवहाराला स्थगिती देण्याचे धर्मादाय आयुक्तांनी आदेश दिले आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती? काही वेळापूर्वीच ही सुनावणी झालेली आहे, ज्यामध्ये या जैन बोर्डिंगचा जो जमीन व्यवहार प्रकरण समोर आलेलं होतं, त्या व्यवहाराला सध्या तरी स्थगिती दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण व्यवहाराच्या विरोधामध्ये जैन समुदाय आक्रमक झालेला होता। मध्यंतरी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं सुद्धा नाव यामध्ये समोर आलेलं होतं, मात्र त्यांनी त्याबाबतचे पुरावे दाखवून त्यांचा याच्याशी काही संबंध नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे जे बिल्डर आहेत, ज्या बिल्डरांच्या कशात ही जागा घातली जाते असा आरोप जैन समुदायाकडून केला जातोय, आंदोलकांकडून केला जातोय आणि त्यामुळे हा सगळा निर्णय जो होता, या सगळ्याची जी प्रक्रिया होती ती धर्मादाय आयुक्तांकडे सुरू होती आणि आज यावर तातडीने सुनावणी झालेली आहे, ज्यामध्ये या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती दिलेली आहे। कुठेतरी जैन समुदायाचं जे आंदोलन होतं, त्यांची जी मागणी होती त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडल्याचं पाहायला मिळते। आज या संपूर्ण सुनावणी दरम्यान आंदोलकांकडून ॲडव्होकेट योगेश पांडे आहेत, त्यांनी बाजू मांडलेली आहे आणि स्थगिती दिल्यानंतर आता पुढे नेमकं यामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण पुण्यातली मोक्याच्या ठिकाणी असलेली जी जैन बोर्डिंगची जी जागा आहे, ती जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव हा तिथले जे जैन बोर्डिंग चे जे प्रशासकीय विभाग आहे आणि त्याचबरोबर काही व्यक्ती आहेत त्यांच्या मार्फत केला जात होता, असा आरोप सातत्याने होत आहे। पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं नाव सातत्याने ते घेतायत, आरोप करतायत आणि त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना आज मुंबईमध्ये धर्मादाय आयुक्तांनी याची तातडीने सुनावणी घेतली, ज्यामध्ये या संपूर्ण व्यवहाराला तुर्तास तरी स्थगिती दिलेली आहे। अगदी युक्तिवादादरम्यान अमोल, कुठले महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेत? कारण तातडीची या सगळ्या संदर्भात सुनावणी पार पडली आहे, कसा युक्तिवाद झालाय? खरं तर याआधी हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे होतं। ज्या बाबी यामध्ये झालेल्या आहेत, जे व्यवहार झालेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत। जैन समुदायाला यामध्ये विचारात घेतलेलं जात नाही असं जैन समुदायातील आंदोलकांचं म्हणणं होतं। त्याचबरोबर ही जी जागा आहे त्या जागेवर जे काही मंदिर आहे ते सुद्धा पाडून तिथं बिल्डिंग बांधण्याचं काम घाट घातला जातोय असा आरोप त्या ठिकाणी केला जातोय। मोक्याच्या ठिकाणी असलेली म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागातली ही सगळी जागा असणार आहे आणि जवळपास 300 कोटींचा हा भूखंड असल्याचं सुद्धा सांगितलं जाते आणि त्या दृष्टीने अतिशय महत्वाची ही बाब गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये घडत होती। त्याच्या विरोधामध्ये जैन समुदायाकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि आज न्यायालयामध्ये योगेश पांडे यांनी त्यांची जी बाजू आहे, जैन समुदायाची जी बाजू आहे, त्यांचं जे म्हणणं आहे, जे काही पुरावे आहेत ते त्यांनी तिथं मांडलेले होते आणि त्यानंतर या व्यवहाराला तुर्तास तरी धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिलेली आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।